गुड मॉर्निंग मित्रांनो. आज तारीख आहे 22/8/2026. तारीख यासाठी सांगायची मला का एक एक दिवस आपल्या आयुष्यातून कमी होत चाललेला आहे. त्याचं महत्त्व तुम्हाला समजलं पाहिजे यासाठी हा व्हिडिओ आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी आज हे तुम्हाला घेऊन पण दाखवणार आहे सांगार आहे त्या बाबतीतली, आणि स्किन बुस्टर आहे आणि फॉर्म्युला 2 पण घेऊन दाखवणार आहे. परंतु मला एक मेसेज छान तुम्हाला द्यायचा आहे. कोणता द्यायचा आहे का एक काम करता करता मी तुम्हाला सांगतोय. आता मेसेज असा आहे की आता येणारे सण किती महत्त्वाचे आहेत. हा श्रावण महिना किती महत्त्वाचा आहे, भाद्रपद महिना किती महत्त्वाचा आहे, अश्विन महिना किती महत्त्वाचा आहे हे तुम्हाला मी चालू याच्यातच करून दाखवतो. 1 2 3 बोलता बोलता आपण काम पण करूया, गप्पा पण करूया. हे माझं फॉर्म्युला 2 घेतलेलं आहे. म्हणजे श्रावण महिन्यामध्ये येणारे सण, काही सण तर होऊन गेले आता, जसे म्हणजे नागोबाचा होऊन गेलेला आहे. आता येणारे सण म्हणजे रक्षाबंधन आहे, रक्षाबंधनानंतर नारळी पौर्णिमा आहे, नारळी पौर्णिमेच्या नंतर गोकुळाष्टमी आहे, गोकुळाष्टमीच्या नंतर बैलपोळा आहे, दहीहंडी आहे. म्हणजे रक्षाबंधन झाल्यानंतर गोकुळाष्टमी, गोकुळाष्टमीच्या नंतर दहीहंडी म्हणजे आपण त्याला गोपालकाला म्हणतो. त्यानंतर बैलपोळा. आणि तुमच्याकडे बैलपोळा हा भाद्रपदी, काही ठिकाणी भाद्रपद महिन्यामध्ये बैलपोळा साजरा केला, आमच्याकडे श्रावणी असतो. त्याच्यानंतर बैलपोळा झाल्यानंतर हरतालिका. ह्या वर्षी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी आहे. म्हणजे हरतालिका वेगळ्या दिवशी, म्हणजे एक दिवसाचा फरक असतो, पण यावेळेस ते नाही आहे. त्याच्यानंतर गणेश चतुर्थी झाल्यानंतर म्हणजे अनंत चतुर्दशी, म्हणजे गणपती बाप्पाचं विसर्जन. गणपती बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर याच्यानंतर मग त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं असेल सगळ्यांना, म्हणजे स्त्रियांचा महत्त्वाचं आहे, पुरुषाचं पण नवरात्री, घटस्थापना, आनंद. म्हणजे त्याच्यानंतर म्हणजे आपण त्याला काय म्हणू, घटस्थापनेच्या नंतर दसरा येतो, त्याला आपण विजयादशमी होतो, कोणी काही पण म्हणतोय. आणि त्यानंतर 20 दिवसांनी मोजून, म्हणजे विजयादशमीच्या 20 दिवसांनी मोजून तिथीप्रमाणे बरं का, महत्त्वाचा सण आपला भारतीयांचा सर्वात मोठा सण म्हणजे दीपावली, पाडवा. त्याच्यानंतर आपण त्याला काय म्हणतो, भाऊबीजेच्या आदल्या दिवशी असते ती ओवाळणी वगैरे असं असतं, त्याला प्रतिपदा पण मांडली जाते, म्हणजे त्याला पाडवा पण मांडला जातो. आणि भाऊबीज ह्या प्रकारे पुढं रेलचेल आहे सणाची. परंतु पुढचे सण मस्तपैकी एन्जॉय करायला मिळते, मस्तपैकी डान्स करतात, घरच्यासोबत करतात, बाहेरच्या मित्रांसोबत करतात, मैत्रिणीसोबत करतात. त्याच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवला होता की बाबा येणारे सणांची जी रेलचेल आहे त्याच्यामध्ये ऑनलाईन व्यायाम हे सर्वात महत्त्वाचं आहे, ते तुम्ही करा आणि मला खाली DM करा की हा काय प्रकार आहे, तर मी नक्की तुम्हाला मार्ग देईन. ओके, थँक्यू.